नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4,500 होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला. आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव 4,500 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4,500 होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी, पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे अखेर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4,500 पार होण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागणार, या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर. सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $10.5 प्रति बुशेलच्या वर आहे. मध्यंतरी बातम्या आल्या की अर्जेंटिनामध्ये फुलोरा अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात घट आहे. ब्राझीलमध्ये संथ गतीनं सोयाबीनची कापणी सुरू आहे. याच्यामुळे काही कालावधीसाठी बाजार दबावात आला होता आणि आणखीन दबावात आहे. पण जिथं सोयाबीनचं उत्पादन 42 लाख टन म्हणजे 4200 लाख टन आणि वापर कुठेतरी 3500-3600 लाख टन असेल, म्हणजे 500-600 लाख टनांचा हा मोठा गॅप आहे. त्यात 5-50 लाख टन उत्पादन कमी झालं तर याचा इमिजिएटली इफेक्ट पडेल, परंतु लॉंग टर्म अफेक्ट होणार नाही. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी 2025 मध्ये बहुधा $11 प्रति बुशेलच्या वर जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा अवलंबून असतो. मग आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढणार नसतील तर देशातील बाजारात सुद्धा खूप मोठा बदल होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला सुधारताना दिसेल. 200 ची तेजी सुद्धा येईल, पण 4,500चा भाव हा सध्या आपल्याला प्राप्त होताना दिसत नाही. आता तरी देखील तुम्ही प्रश्न विचारलाय की सर जाऊ द्या, एक शक्यता तर सांगा, 100 पैकी 5-10% तर असं सांगा बुवा कधी होऊ शकतो. जर या अर्थानं हा प्रश्न असेल तर जून नंतर जेव्हा सोयाबीनच्या पेरणीसाठी बियाणांची आवक सुरू होते, म्हणजे गरज त्या ठिकाणी लागते, मागणी वाढते, त्यावेळेस थोडा सुधार होऊ शकतो. आणि पॉसिबली जून नंतर जर सोयाबीनचा बाजारभाव हा 4,500 पर्यंत पोहोचला
तिथं मात्र मी मान्य करू शकतो की चला काही कालावधीपुरती ही तेजी आली, पण बाजारभाव 4,500पर्यंत पोहोचेल ही सध्या तरी शक्यता फार दूरची वाटते, एवढं मात्र खरं. मग आपण त्या 4,500च्या भावासाठी की जे वाळवंटामधील एक अशा पद्धतीचं मृगजळ आहे की ते दुरंत पाण्यासारखं वाटते, त्यासाठी थांबायचं का नाही थांबायचं? अजिबात थांबायचं नाही. हमी भावावरती विक्री होत असेल हरकत नाही, कारण आता हमी भावाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे म्हणून म्हणतोय. आणि जर तिथेही विक्री होत नसेल तर 100-200ची तेजी आली की तिथे 41-42वर सोयाबीन विक्री करून टाका. जास्त थांबायची गरज नाही, फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा. म्हणजे काय सांगता, सरकारनं भविष्यामध्ये जर या ठिकाणी भावांतर योजना जाहीर केली तर आपला फायदा होऊ शकेल. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.